श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज दिनांक 15 जानेवारी 2026, वार गुरुवार आणि आज आहे किंक्रांत. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. मात्र त्यानंतरही किंकर नावाचा एक भयानक राक्षस शिल्लक होता, जो लोकांना छळत होता. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवी किंक्रांत हे रूप धारण करून या किंकर राक्षसाचा संहार केला. या विजयाचे प्रतीक म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो. देवीने राक्षसाचा वध केला असला तरी हा काळ संघर्षाचा आणि युद्धाचा असल्याने याला कर दिन किंवा अशुभ काळ मानला जातो. शास्त्रात किंक्रांतीला अमंगळ मानले जाते. या दिवशी केस धुणे, नखे काढणे किंवा शौर्यकर्म करणे टाळावे. असे मानले जाते की या दिवशी शरीरातील नैसर्गिक ऊर्जा संहारक शक्तीशी जोडली जाऊ शकते, ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो आणि मानसिक ताण वाढू शकतो. किंक्रांतीला कर दिन म्हटले जाते. या दिवशी ग्रहांची स्थिती आणि वातावरणातील लहरी प्रवासासाठी अनुकूल नसतात. अपघाताची शक्यता किंवा प्रवासात अडथळे येऊ नये म्हणून जुन्या काळापासून या दिवशी लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला जातो. किंक्रांत म्हणजे विनाशाचा अंत असला तरी तो दिवस सुतकासारखा पाळला जातो. नवीन घर खरेदी, साखरपुडा, नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार या दिवशी केल्यास त्यात यश मिळण्याची शक्यता कमी असते. या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ काम करण्याचा विचार करत असाल तर ते करायचे चुकीचे ठरेल. अगदी या दिवशी हळदी कुंकू देखील करू नये. बऱ्याच ठिकाणी संक्रांतीला किंवा प्रामुख्याने किंक्रांतीला लहान मुलांचे बोरनान हे केले जाते. किंक्रांतीच्या नकारात्मक प्रभावापासून लहान मुलांचे रक्षण व्हावे हा या मागचा मुख्य उद्देश असतो. किंक्रांतीचा दिवस जो आहे तो आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, दोष आहे तो दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आणि म्हणूनच किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण घरावरनं उतरवून टाका ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण वाईट भोग, संकट, अडचणी तर दूर होणारच आहेत, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. ती कोणती वस्तू आपल्याला उतरवून टाकायची, कोणत्या वेळेत उतरवून टाकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्यामध्ये काही दोष असतात की आपल्या घरामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तरी येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर वारंवार आपल्या घरामध्ये भांडणं होत असेल, कलह होत असेल, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्याला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात. आणि या काही तिथी आहेत, या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणासह जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो
करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची. आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडकी आपल्याला खोलून टाकायचे आहेत. कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे. या उपायाकरता आपल्याला भाकरीचा तुकडा किंवा चपातीचा तुकडा हा लागणार आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळी तुम्ही संध्याकाळी 5 वाजल्यापासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता. आता हा भाकरीचा तुकडा घेऊन आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि आपल्या घरावरनं 7 वेळा आपल्याला हा भाकरीचा तुकडा उतरवायचा आणि आपल्या घरापासून लांब नेऊन फेकून द्यायचा. एकदा हा भाकरीचा तुकडा फेकला की आपल्याला मागे वळून पाहायचं आणि सरळ घरी यायचं. स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचेत. आता काही कारणास्तव तुमच्याकडे चपाती पण नाही आहे, भाकरीचा तुकडा नाही आहे, मग काय करायचं? मग तुम्हाला थोडंसं खडेमीठ घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं आपल्याला 7 वेळा हे खडेमीठ उतरवून टाकायचं आणि त्यानंतर हे खडेमीठ नेऊन आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन फेकून द्यायचं. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मुख्य प्रवेशद्वारावर करायचं. कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. आपल्या घरामध्ये येणारी जी पण चांगली गोष्ट, वाईट गोष्ट, लक्ष्मी, अलक्ष्मी, नकारात्मकता, सकारात्मकता ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच येत असते. आणि जेव्हा असा हा उपाय आपण आज किंक्रांतीच्या दिवशी करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये केवळ सकारात्मकताच प्रवेश करते. उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वाईट भोग हे दूर होणार आहेत आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.